आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचे कथालेखन पूर्ण करणार आहोत। सो कथेचे मुद्दे आपल्याला दिलेले असतात, त्यानुसार आपल्याला कथा पूर्ण करायची असते। पण त्या अगोदर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एक गाढव स्वतःच्या आवाजामुळे उदास, सगळे प्राणी थट्टा करणे, लबाड नाकतोड्याचा सल्ला ऐकणे, फक्त दवबिंदू पिणे, अशक्तपणा येणे, गाढवाचा मृत्यू आणि तात्पर्य। आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टोरीला नाव पण द्यायचं आहे आणि तात्पर्य म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी पण सांगायचं आहे। सो मी स्टोरीला नाव दिलेलं आहे गाढव आणि नाकतोडा किंवा गाढव आणि लबाड नाकतोडा किंवा धूर्त नाकतोडा असं पण तुम्ही नाव देऊ शकता। आता स्टोरीला सुरुवात करूया। एका जंगलात एक गाढव आणि एक नाकतोडा राहत असतो। म्हणजे एका जंगलामध्ये एक गाढव आणि नाकतोडा राहत असतो। खूप सगळे प्राणी पण असणार आहेत, पण आपण लिहिताना असं लिहायचं आहे की एक गाढव आणि नाकतोडा राहत असतो। एकदा गाढव हिरवळीवरती फिरत होते। हिरवळीवरती म्हणजे काय, तर तो गाढव गवत खाण्यासाठी जिथे खूप सारं ग्रीन कलरचं गवत असणार आहे तिथे तो खात फिरत होता। जेव्हा गाढव आवाज करे तेव्हा सर्व प्राणी त्याची थट्टा करीत आणि जेव्हा जेव्हा गाढव आवाज करायचा, कारण गाढवाचा आवाज कसा असतो तर बेसुरा असतो, त्यामुळे सगळे प्राणी त्याला चिडवायचे, त्याला त्याच्या आवाजावरून चिडवत असत आणि त्याला टॉर्चर करायचे, चिडवायचे की अरे रे तुझा आवाज किती बेकार आहे, किती भसाडा आहे। त्यामुळे आपल्या बेसुऱ्या आवाजाने गाढव फारच वैतागला होता आणि गाढवाचा आवाज असा म्हणजे बेसुरा असल्यामुळे गाढव खूप चिडला होता, खूप वैतागला होता त्याच्या आवाजाला व उदास राहू लागला होता। त्यामुळे तो नर्वस राहायला सुरुवात झाली त्याची। हिरवळीवरती फिरताना त्याची भेट लबाड नाकतोड्याशी होते। मग जेव्हा जेव्हा तो हिरवळीवरनं फिरत असतो तेव्हा एकदा अचानक त्याची भेट कोणाशी होते तर नाकतोड्याशी। तो नाकतोडा खूप लबाड होता म्हणजे खोटारडा होता। तेव्हा गाढव आपली समस्या नाकतोड्याला सांगतो। मग त्यावेळेस गाढव जो आहे तो त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो कोणाला सांगतो तर नाकतोड्याला सांगतो। तेव्हा नाकतोडा त्याला म्हणतो की मी रोज दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज एवढा गोड आणि मंजूळ आहे। मग नाकतोडा काय सांगतो, तू हे काही जेवण खातो म्हणजे हे घास वगैरे जे काही खातोस त्यामुळे तुझा आवाज असा भसाडा आहे किंवा बेसुरा आहे, आणि मी काय करतो तर रोज दवबिंदू पितो म्हणताना माझा आवाज गोड आणि मंजूळ आहे। तू सुद्धा रोज दवबिंदू पीत जा। मग तो बोलतो की तू आता हे सगळं जेवण वगैरे सोडून दे आणि रोज तू फक्त दवबिंदूच पीत जा, तुझा सुद्धा आवाज माझ्यापेक्षा गोड होईल, मग तुझा पण आवाज माझ्यापेक्षा सुद्धा खूप छान आणि मंजूळ होईल। मग गाढव अन्न पाणी सोडून फक्त दवबिंदूच पिऊ लागले। मग गाढवाला वाटलं की खरंच असं केल्याने माझा आवाज पण चांगला होईल, मग ह्या सगळ्यांपासून मला सुटका मिळेल, मग माझा आवाज चांगला झाला की मला कोणी चिडवणार नाही। या उद्देशाने गाढव काय करतो, अन्न पाणी सगळं सोडून देतो आणि फक्त दवबिंदूच प्यायला लागतो। अन्न पाणी सोडल्यामुळे गाढव दिवसेंदिवस जास्तच अशक्त होऊ लागले। मग आता त्याने अन्न पाणी खायचं सोडल्यामुळे तो काय झाला, गाढव तर खूप वीक झाला आणि एके दिवशी गाढवाचा मृत्यू झाला आणि अशाने तो वीक होऊन एके दिवशी काय झालं तर गाढव मरण पावला। सो मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे तुम्ही ह्या स्टोरीमधून काय शिकला तर दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता विचार करून निर्णय घ्यावेत। म्हणजे गाढवाला नाकतोड्याने तर सांगितलं, पण गाढवाने असा विचार करायला पाहिजे होता की फक्त दवबिंदू, कारण सरडा हा खूप छोटा होता, तो दवबिंदू म्हणजे पिऊन तो जगू शकत होता, पण गाढवाचं पोट मोठं होतं। सो तो दवबिंदू पिऊन किंवा फक्त दवबिंदू पिल्याने तो जिवंत राहू शकणार नाही किंवा त्याला विकनेस येईल ह्या गोष्टीचा त्याने विचारच केला नाही, त्यामुळे काय झालं तर शेवटी तो मरण पावला। त्यामुळे दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्या अगोदर आपण विचार करून बघायला पाहिजे की खरंच ही गोष्ट योग्य आहे का। अशा प्रकारे तुम्हाला स्टोरी कंप्लीट करायची आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।